मित्रांनो, आपण ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण यंत्र डिसेंबल केलेलं होतं त्याच्यासाठी आपण हा खास व्हिडिओ तयार करतोय। ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण टोटल क्लिनिंगसाठी म्हणा की काही तुटलं तर त्याचं रिपेअरिंगसाठी हे यंत्र ज्यांनी डिसेंबल केलेलं आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बघा। आता हे त्याला काय म्हणतो, हा ब्रश आणि डाईकडला साईड आहे। तर ही या पद्धतीने सगळे यंत्र असणार आहे, असं काही नाही, सगळे सारखेच यंत्र आहे जवळपास। हे एक्सटर्नल सपोर्ट आहे, हे साईडची पहिली कव्हर प्लेट आहे, ही साईडची दुसरी प्लेट, तो बॉक्स आहे आणि हे टीथ आहे। तर याची आता आपण असेंबली करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा। ज्या शेतकऱ्यांनी असं डिसेंबल ज्यांनी यंत्र केलं आहे त्यांच्यासाठी, आणि जे शेतकरी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांनी चॅनलवरती सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल। तर चला याला सुरुवात करूया। बघा, हा उजव्या बाजूचा आहे, मोठी बेरिंग आहे, आणि जो सीड बॉक्स कडली साईड आहे ही बघा, ही सीड बॉक्स कडली साईड आहे, आणि सीड बॉक्स कडल्या साईडला मोठं बेरिंग असते, त्याला डायसुद्धा असते, ज्या बाजूला डाय असते ती बाजू टाकून घ्या। या पद्धतीने ते टाकून घ्यायचं आहे। दुसरी बाजू बेरिंग कडली आहे, ज्या बाजूला एस्टोन सपोर्ट लागलेलं असते ती बाजू आहे। दोन्ही प्लेट सारख्या लावा। बघा, ज्यांनी यंत्र खोलून ठेवलेलं आहे आणि क्लिनिंगसाठी आहे किंवा ज्यांना करता येत नाही अशांसाठी एस्टोन सपोर्ट लावा साईडला। हा एस्टोन सपोर्ट या बाजूला फिट करा आणि नट बोल्ट टाईट करून घ्या। अशा पद्धतीने नट बोल्ट सुद्धा टाईट करून घ्यायचा आहे। नट बोल्ट टाईट करून घ्या। ह्या प्लेटा जरी मागे पुढे असल्या तरी आपण आता तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहोत की ह्या प्लेटा एका ठिकाणी आणून बरोबर दोन्हीचं कॉम्बिनेशन जुळलं पाहिजे। तर पेंचिसने टाईट मारून घेताल थोडं, पेंचिस मागच्या बाजूला आहे। हा एस्टोन सपोर्टची बाजू आहे, पेंचिसने टाईट करून घ्यायचं आहे थोडं। नट बोल्ट खालचा पकडून घे थोडंसं। हां, चला उभं करा। बघा आता मित्रांनो, खरी कसरत इथं असते की दोन प्लेटा आपापसामध्ये कशा जोडायच्या। हां, नाही, हां इथं ही बाजू, ही बाजू आहे। हां, हा स्क्रू, हा पण मिळव, आता इथून मिळवून टाक, नाही फिरव, नाही प्लेट। बघा आता इथं छिद्र आहे, त्या ठिकाणी आपण मार्किंग करून घेऊ, ठीक आहे। इथं छिद्र आहे तर या ठिकाणी मार्किंग करून घेऊ। बघा आता हे खाचे दोन समान आहे, हा एक खाचा आणि हा एक खाचा, त्याच्या बाजूला हा खाचा बसणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरा। पण सर्वात पहिले इथं आपल्याला एक टीथ लावून घ्यायचा आहे। लावून घ्यायचं एक टीथ। टीथची बाजू कशी, जो हा जो हे आहे अँगल आहे तो या बाजूला असला पाहिजे, एस्टोन सपोर्टच्या बाजूला। दोन स्क्रू नट बोल्ट टाईट करून घ्या। बघा, जर आता बघा ही इथं आपण एक स्क्रू मारून घ्या, एक पहिले इथं या बाजूला एक स्क्रू मारून घ्या। बरोबर आला नाही, मागं पुढे गेला आहे। हां, या बाजूला मारलं। बघा, हा स्क्रू आपण फिट करून घेतलेला आहे, बरोबर आहे। हा स्क्रू या ठिकाणी पुन्हा एक स्क्रूची बाजू असते आणि इथं खाचा असतो, ठीक आहे। असाच या बाजूला सुद्धा असते, दोन्ही चेक करा। या बाजूला आता दुसरा स्क्रू लावून घेऊया आपण, दोन स्क्रू। तर ही फ्लॅट बाजू आहे, टीथची फ्लॅट बाजू, आणि हे जो खटका लागतो तो ही बाजू आहे। हे एस्टोन सपोर्ट कडली बाजू आहे, दोन्ही लक्षात ठेवा मित्रांनो। हे एस्टोन सपोर्ट, त्याच बाजूला हा हुक लागलेला असतो, आणि हे फ्लॅट पट्टी, म्हणजे काढते वेळेसच आपण असा काढतोय। आता इकडून टाकत जाणार आहोत आपण, टाका टीथ। बघा, टीथ टाकायचा कसा, थोडासा तिरछा करून टाकायचा टीथ। हां, आता हा फिरवून येणार आहे, धीरे धीरे घे। बघा, दुसरा टीथ आपण तसाच टाकतोय, पूर्ण फिरून घे शेवटीपर्यंत। एकाच ठिकाणावरून, याच ठिकाणी जिथं डिसेंबल पॉईंट लिहिलेला आहे
त्याच ठिकाणावरून तुम्हाला प्रत्येक टीथ लावायचा आहे. प्रकारे प्रत्येक टीथ तुम्हाला टाकायचा आहे थोडा तिरछा करून. 1 मिनिट माझ्याकडे दे. हे बघा, टीथ टाकते वेळेस थोडासा असा टेपर असला पाहिजे, असा या ठिकाणी असा बसणार आहे इझी, आणि असाच समोर सरकवायचा आहे. काही आवाज नाही, काही नाही, इझी बसतो, इझी टेपर करून. हे बघा, ही फ्लॅट बाजू ज्या बाजूला आहे, सोड हात काढ, ही फ्लॅट बाजू ज्या बाजूला असते टीथची, त्याच बाजूकडून असा तिरछा बसून असा वाकवून सरळ सरळ टीथ खाली येणार आहे. सगळे टीथ खाली खाली सरकवून घ्या, पूर्णच्या पूर्ण टीथ. हा डिसेंबल केलेला होता, क्लिनिंगसाठी केला होता आपण. याचा पूर्ण डिसेंबल केलं होतं आणि आता पूर्व फिटिंगमध्ये आपण करतोय. ज्या शेतकऱ्यांना पूर्व फिटिंग करायची आहे आणि काही चुकलं असं जर वाटत असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा. हां, हुक त्या बाजूला बघा, आरामात बसते. एकाच ठिकाणावरून फिटिंग होते आणि एकाच ठिकाणावरून पूर्ण स्क्रू निघते. थोडा हलकं हे 2 पॉईंट लूज ठेवायचे, जेणेकरून असं तिरछा करून बघा, तिरछा करून बरोबर आरामात बसते. ठीक आहे, तिरछा करून आरामात बसता एक एक टीथ. काही ठोकपीट करायची गरज नाही, हातोडीने ठोकायचं नाही ना, कुठल्या पाण्याने ठोकायची गरज नाही. अशा प्रकारे पूर्णच्या पूर्ण टीथ 12च्या 12ही टीथ एकाच ठिकाणावरून फिट होते. मी तुम्हाला तो ॲरोसुद्धा दाखवतोय जिथून असेंबली डिसेंबल केल्या जाते. आता हा शेवटचा टीथ बघा, त्याच ठिकाणी बसणार आहे. हां, अशा प्रकारे आता पूर्ण 12च्या 12 लागली आहे. आता इथं स्क्रू लावून घ्या, मग मी सांगतोय तुम्हाला कसं करायचं आहे. इथं स्क्रू लावून घ्या, 2 स्क्रू बघा. आता हे 2 स्क्रू जिथं त्या ठिकाणी म्हटलं आहे मी, त्या ठिकाणी इथं ॲरो आलेला आहे बघा मित्रांनो. या ठिकाणी ॲरो आहे आणि ॲरोच्या सेम वरती जिथं माझं बोट आहे, जिथं स्क्रू ड्रायव्हरने टाईट करताय, हाच टीथ तुम्हाला खोलायचा आहे आणि याच टीथवरून एक एक टीथ असा फिट करत आणायचा आहे. ज्या शेतकऱ्यांना हे अंतर वाढवायचं आहे तर हा टीथ काढायचा आणि हा टीथ काढल्यानंतर इथं प्लेट लावायची. नंतर तुम्ही हा टीथ हलवू शकता, त्याच्या अगोदर हा टीथ हलवायचा नाही, कारण हा असेंब्ली पॉईंटवाला टीथ आहे. इथून आपण पट्टी टीथ प्लेट असं करत करत मग इथं आणतो. तर मग या ठिकाणी काय असणार आहे, 2 ठिकाणी बघा, इथं एक टीथ आहे, इथेही टीथ आहे आणि इथेही टीथ आहे. पण तुम्हाला जर हे अंतर वाढवायचं आहे तर हा टीथ फक्त इथंच बसतो, हा टीथ हलणार नाही. शेवटी हा टीथ निघून इथं पट्टी असणार आहे आणि हा टीथ निघून इथं पट्टी असणार आहे. पण हा टीथ याच ठिकाणी बसतो, याला कुठलाही छेडछाड करायची नाही, कारण हा असेंबल आणि डिसेंबल पॉईंट एकाच ठिकाणी होतो. कारण असेंबल जरी इथून होतो पण उघडते वेळेस इथूनच उघडतोय आणि शेवटचा टीथ इथंच बसतोय. अशा प्रकारे आपले 12च्या 12 टीथ तुमच्या समोर फिटिंग झालेले आहे बघा. ज्यांना काही फिटिंगसाठी त्रास गेलेला असेल तर त्यांना पुन्हा आणखी कमेंटद्वारे नक्की विचारा की काय आहे म्हणून. इथं ॲरो आहे आणि डिसेंबल पॉईंट या ठिकाणी आहे. इथंच 2 स्क्रू आहे, कोणत्या यंत्राला इथं 2 आणि इथे 2 असे आहे. इथं ॲरोनं हलकीशी मार्किंग करून घे फक्त बस. हां, या ठिकाणी ॲरो आहे समजा, ही मार्किंग आहे आणि इथंच नेमका त्याच ठिकाणी स्क्रू आहे आणि हाच टीथ निघणार आहे. निघते वेळेस असा निघतोय वरच्या बाजूला थोडा टेपर करून आणि टाकते वेळेस असा टाकतोय आणि असा निघतोय. तर अशा प्रकारे 12 टीथ फिट झालेले आहे आपले. आता हा बॉक्स लावून घ्या, सीट बॉक्स लावून घ्या. हे सोपं आहे, खूप काही कठीण नाही. तरी पण एकदा पुन्हा आणखी सर्वांनी हा व्हिडिओ शांततेनं बघायचा आणि काही असले तर कमेंट नक्की करा, कारण प्रत्येक शेतकऱ्याला काही ना काही अडचणी जातोय बघा. हा सीट बॉक्स लावून घ्या आणि या ठिकाणी तुमच्या डाई आहे, डाई बदली या ठिकाणून करतो. हे कवरसुद्धा निघते, ब्रशसुद्धा बदली करायचं म्हटलं याच पद्धतीने तुम्ही बदली करू शकता बघा. 2 स्क्रूनी फिट होऊन जातोय. 12 टीथ फिट झाले. अंतरसुद्धा कमी जास्त करायचा व्हिडिओ आहे, तुम्ही तो सुद्धा बघू शकता आणि आपलं यंत्र फिट करून घेऊ शकता. अशा प्रकारे 2 सीट बॉक्सचे 2 स्क्रू लावून घ्या. यंत्र एकदम पूर्वस्थितीमध्ये फिट झालेलं आहे. तर मित्रांनो, हा होता, जर ज्या शेतकऱ्यांचं यंत्र क्लिनिंग करायचं असेल किंवा काही प्रॉब्लेम आला आणि बदली करायचा असेल त्याच्यासाठीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा या व्हिडिओची माहिती मिळेल. धन्यवाद.